आपण चाललो ट्रेकिंगला. बघू शकता किती गर्दी इथे. आमचा ट्रेक स्टार्ट केला. एक तुम्हाला त्रिफुली लागेल. आता थोडासा व्ह्यू एन्जॉय करून ट्रेक आहे. इझी ट्रेक नाहीये इथे, नाकी बराबरच पायऱ्या. अवघड रोड से चला तर आज आपण चाललो ट्रेकिंगला. कुठे चाललो हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. पण मी तर रेडी झाली, म्हणजे रेनकोट वेअर करायचं बाकी आहे. रेनकोट हेल्मेट वगैरे घालते. रोहनने तर रेनकोट पण वेअर केलाय. आता रोहन शूज वेअर करत आहे आणि भेटूयात रेडी झाल्यावर. अशी आम्ही रेडी होऊन चाललो. रोहनचा मास्क सेट केलाय. चला तर गाईत आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि आज आहे आषाढी एकादशी. सो आज आहे उपवास सगळ्यांचाच. सो त्यामुळे आम्ही साबुदाणा वगडा वगैरे खातोय. एकादशी आणि दुप्पट खाशी. तसे रोहन वडा खाऊन झाल्यानंतर पुन्हा खिचडी खाताय. उपास म्हणून पोटभर जेवण करताय रोहन. काय 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 वडापाव. कारण आता रोहनने जाहीर केलं एक वडापाव चालतो म्हणे उपवासाला. बघा काय थोडं वाचणार. पाणी भरपूर आहे आणि त्याचा खाली बसायला जागा केलेला आहे त्यांनी आणि बॅरिकेड वगैरे लावलेले पुढे. खाली उतरायला वगैरे काही जागा नसते. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर भरपूर छान असं पाणी आहे इकडं वाचताना. सुरंग सी बागी उड़ान पे ही ना जाने क्यों चले बहारों में गुनगुनाती राहों में धड़कने भी तेज है अब क्या करे. अरे अभी अभी प्यारा सा चेहरा दिखा है. मटर गश्ती खुली सड़क में तकड़ी सड़क भड़क में ओले गिरे सुलगते से. चला तर आपण फायनली येऊन पोहोचलो आहे विल्ले गावात. आणि हे बघा इथे मागे गेली ती तिथे तोरणा फॉर्टची त्यांनी पाठी वगैरे लावलेली आहे आणि आम्ही तिथून पुढे चाललो आहे. आणि हे तुम्हाला वरती टोक दिसतंय. सो आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तिथेच तोरणा किल्ला आहे. चला आता आपण बघूयात. हॅलो गाईज, तर आपण फायनली पोहोचलोय पायथ्याशी आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी इथे. आणि हे बघा. आणि आता आपण इथनं ट्रेक स्टार्ट करणार आहे. तर आपण गाडी पार्क केली इथे. पार्किंग फेज आहे. आपण बघूयात किती आहे पार्किंग फेज आणि त्यानंतर आपण पार्किंग फेज भरून आपण ट्रेक स्टार्ट करूयात. तर बाईकसाठी 30 रुपीज असे चार्जेस आहे पार्किंगचे. सो आम्ही ते पे केले आणि त्यानंतर स्टार्ट केला आहे आमचा ट्रेक. हे बघा इथनं ट्रेक स्टार्ट होतो. इथं त्यांनी एक नोटीस दिलेली आहे की 5 नंतर तो बंद होतं, असं की 5 नंतर ट्रेक करण्यात मनाई आहे. सो आम्ही ती रीड केली आणि पुढे आमचा ट्रेक स्टार्ट केला. तर हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे आणि तर आम्ही हिंजवडीवरून आलो आहे आणि हिंजवडीपासून सुमारे 70 किलोमीटर आम्हाला गेलं. तर आपण ट्रेक हा स्टार्ट वेल्हे गावातून होतो आणि वेल्हे गावाचे 2 किलोमीटर आधी एक तुम्हाला त्रिफुली लागेल. तर तिथे एक रस्ता जो आहे तो राजगडकडे जातो आणि एक रस्ता हा तोरणाकडे जातो. हे बघा गाईज, अर्धा ट्रेक झाला आहे आपला. आणि बघा इथला व्ह्यू बघा. हे इकडे धरण आहे कोणतं तरी आणि हे बघा या साईडला धबधबे आणि इकडनं आपण खालनं वर आलो. आणि बघा एकदम खूप खूप जास्त वार आहे इथे. मस्त वाटतंय. पण आपल्याला वरती जायचं अजून तिकडे. चला तर थोडासा व्ह्यू एन्जॉय करून आणि थोडीशी रेस्ट घेऊन आम्ही पुढचा ट्रेक स्टार्ट केलाय. रोहन बसले. हा इकडे पुढे ट्रेक आहे. बघा छान का पाऊस.
वाटतोय तेवढा इझी ट्रेक नाही आहे, भरपूर असा हार्ड ट्रेक आहे हा. आणि त्यांनी साठी अशी बाजूला एक रिलिंग वगैरे दिलेली आहे, सो ती हेल्प करते आपल्याला खूप जास्त चढायला. बिकॉज पायऱ्या वगैरे खूप कमी आहे इथे, ना की बराबरच पायऱ्या आहे. पूर्ण ट्रेक असा अवघड आहे, चढणं अवघड आहे. आणि थोडं मला असं वाटतं की पावसाळ्यात ताडावर जाणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं ग्रुपमध्ये किंवा कोणी सोबत असेल तरच तुम्ही ट्रेक करा. एकटं तर पॉसिबलच नाही आहे हा ट्रेक करणं. हे बघा, एका पॉईंटला आल्यावर हे 2 मार्ग दिसतात. या साईडनी पण जाता येतं आणि ह्या साईडनेही जाता येतं. ही साईड हार्ड आहे, बट या लोकांना हीच ट्राय करायची होती, सो आम्ही ही वाली ट्राय केली आहे. हे बघा मित्रांनो, इकडनं एक रोड आहे आणि आपण हा अवगढ़ रोड है आणि अपने में है कीड़ा, तो अपन जाएंगे अवगढ़ रोड से, मौत का रास्ता. मौत का रास्ता भाई. लोग जा रहे सिंपल रास्ते से, अपन आए मौत के रास्ते से. असं वाटतंय की तो मोठ का होता असं. पण उतरायला नाही, इकडे उतरायचं. हे बघा गाईज, हा सिंपल होतो काही. मेल्या मनता गयावी अशी त्याची भासार, मराठी मातीची चोच हाय आसार, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मन असं वाटतंय ढगांमध्ये गाईज आपण ढगांमध्ये का ढग आपल्यामध्ये कळत नाही गाईज. का सुंदर असा धबधबा बघायला भेटतो आपल्याला. एक नंबर, वाव, काय व्ह्यू आहे. एकच नंबर. देखो धबधबा बहुत बड़ा भदभदा है, ऊपर बहुत बड़ा भदभदा. विकास है, देखो ये विकास है. विकास थोड़ा रन काला होने की वजह से दिख नहीं रहा हो. बट मैं हूँ, मैं भी हूँ गाइस, मैं भी हूँ. पानी पड़ा है वहाँ पे. हम लोग भी है. चला तर वॉटरफॉल एन्जॉय केल्यानंतर आपण पुढचा ट्रेक स्टार्ट केला आहे. काही पॉईंटला खूप जास्त अवघड आहे हा ट्रेक करणं, थोडं काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर तिथून पुढे गेल्यानंतर इथे वरती गेल्यानंतर हे वरती तुम्हाला दिसतं आहे, हा इथे आहे बिन्नी दरवाजा. सगळ्यात पहिले आपल्यावर आपण ट्रेक करत असताना सगळ्यात पहिले आपल्याला लागतो तो म्हणजे हा आहे बिन्नी दरवाजा. चला तर एका पार्टमध्ये हे सगळं काही कवर करणं इम्पॉसिबल आहे, पूर्ण असा ट्रेक. सो भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. हा एंट्रीचा दरवाजा आहे, सगळ्यात पहिला दरवाजा. त्यानंतर वरती जाऊ शकतो आपण इथे, आणि वरती इकडे जायचं आहे, वरती तिकडे